नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक संघ किंवा समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 7 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या डिसेंबर महिन्यात माता पालक समितीमध्ये कोणते विषय आवश्यक आहे आणि संपूर्ण प्रोसिडिंग कशा पद्धतीने. आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर माता पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे, रोजी, शाळेचं नाव टाकायचं आहे, अध्यक्ष जे असतील माता पालक संघाचे, समितीचे, त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 7 नंबरची सभा आहे आणि पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती. फार महत्त्वाचा असा हा विषय चर्चेला गेला आहे. 2 नंबरच्या विषयामध्ये दिनांक या ठिकाणी दिनांक टाकून घ्यायची आहे. रोजी माता पालक समितीची बैठक शाळेत आयोजित करण्यात आली. बैठकीचा मुख्य विषय विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीचा आढावा हा होता. शिक्षकांनी विषयनिहाय विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे तपशील पालकांसमोर सादर केले. काही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याने अभ्यासावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. गृहपाठ, प्रकल्प व पुनरावृत्ती नियमित करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. पालकांनीही मुलांच्या अभ्यासात अधिक वेळ देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणिती कौशल्यांवर विशेष भर द्यावा असे ठरले. मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन सत्राचे नियोजन करण्यात आले. ऑनलाईन अध्ययन साधनांचा योग्य वापर करण्याविषयी पालकांना माहिती देण्यात आली. विद्यार्थी प्रगती तपासण्यासाठी मासिक मूल्यमापन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. घर शाळा संवाद अधिक प्रभावी ठेवण्यावर सर्वांनी सहमती व्यक्त केली. बैठकीचा समारोप विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उन्नतीसाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा संकल्पाने झाला. अशा पद्धतीने या ठिकाणी हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. बैठकीचा पुढचा विषय घेण्यात आला आहे. विषय क्रमांक 3 पालक शिक्षक यांच्यातील संवाद सुधारणा. बैठकीचा मुख्य विषय पालक शिक्षक यांच्यातील संवाद अधिक प्रभावीपणे करण्याबाबत चर्चा करणे हा होता. शिक्षकांनी सध्याचा संवाद पद्धतीचा आढावा मांडला. काही पालकांना अभ्यासाविषयक अपडेट वेळेवर मिळत नसल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांचा प्रगतीबाबत नियमित माहिती देणे आवश्यक असल्याचे सर्वांनी मान्य केले. पालकांनाही शाळेतील सूचना आणि संदेश वेळेवर वाचण्याचे आश्वासन दिले. संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअप गट, SMS किंवा शाळेच्या ॲपचा वापर वाढवण्याचे सुचवण्यात आले. मासिक पालक शिक्षक भेटी प्रभावी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांच्या शंकांचे निराकरण त्वरित करण्यासाठी विशेष सत्र आयोजित करण्याचे ठरले. घरातील विद्यार्थ्यांचा अभ्यासाविषयीच्या माहितीची देवाणघेवाण अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक शिक्षक समन्वय अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले व संवाद सुधारण्याच्या सकारात्मक निर्णयांनी करण्यात आला व हा ठराव या पद्धतीने मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 पालकांच्या सूचना व शंका समाधान. फार महत्त्वाचा असा हा माता पालक समितीमधला विषय आहे. आजच्या या बैठकीचा मुख्य उद्देश पालकांच्या सूचना जाणून घेणे व त्यांच्या शंका दूर करणे हा होता. शिक्षकांनी पालकांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा दिला. काही पालकांनी अभ्यासक्रम व गृहपाठ याबाबत प्रश्न उपस्थित केले. शिक्षकांनी सर्व शंकांचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले. शाळेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत काही पालकांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी काही मुद्दे मांडले.
ज्यावर शाळेने त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शिकवणी पद्धती अधिक आकर्षक व संवादात्मक करण्याबाबत चर्चा झाली. पालक शिक्षक संवाद अधिक प्रभावी ठेवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रगतीसाठी घरीही अभ्यासाचे योग्य वातावरण निर्माण करण्याचे सुचवण्यात आले. पालकांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर कृती आराखडा तयार करण्याचे ठरले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, शिक्षक पालक सहकार्य वाढवण्याबाबत. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. आज रोजी माता पालक समितीच्या बैठक शाळेत पार पडली. बैठकीचा मुख्य विषय शिक्षक व पालक यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करणे हा होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांचा सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. काही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात घरच्या सहकार्याच्या अभावामुळे अडचणी येत असल्याचे दिसून आले. पालकांनी मुलांच्या दैनंदिन अभ्यासावर लक्ष ठेवण्याचे व शिक्षकांची संपर्क वाढवण्याचे आश्वासन दिले. शिक्षकांनीही पालकांना आवश्यक मार्गदर्शन व नियमित माहिती देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी गृह शाळा समन्वय अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. व्हॉट्सअप गट, फोन कॉल व शाळेच्या ॲपद्वारे माहितीची देवाणघेवाण सुधारण्याचे ठरले. पालक शिक्षक भेटी नियमित व परिणामकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी संयुक्त प्रयत्नाची आवश्यकता मान्य केली. पालकांनी दिलेल्या सूचना शाळा व्यवस्थापन समितीकडे पोहोचवण्याचे शिक्षकांनी मान्य केले. बैठकीचा समारोप दोन्ही बाजूंकडून सहकार्य वाढवण्याच्या सकारात्मक निर्धाराने झाला व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी पुढचा विषय घेण्यात आलेला आहे 6 नंबरचा ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाव आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने हे डिसेंबर 2025 करता माता पालक संघ किंवा समितीचे प्रोसिडिंगचं लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता. धन्यवाद.